नमस्कार दोस्तो, सस्नेह परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत. मंडळी, आज आपल्यासमोर सादर करीत असलेल्या कथेचं शीर्षक आहे वाट घटस्फोटाची. लेखक दिलीप कसगावकर, अभिवाचन सचिन दातार. ऐकूया वाट घटस्फोटाची. ताई, मी चहा घेऊन लगेच निघणार आहे. घरात शिरताच वरद म्हणाला, अरे दादा, कसली एवढी घाई? नेहाला तर भेटून जा आलायस तर येईलच बघती एवढ्यात. नेहायला भेटायला मिळणार, मग माझे सर्व प्रोग्रॅम्स रद्द, खुश झालेल्या वरदने सांगितलं. नेहा कधी आली ताई? आणि किती दिवस राहणार आहे? कशी आहे ती? ती बरी आहे, असं म्हणणाऱ्या सावित्रीचा उतरलेला चेहरा मात्र वरदच्या चाणाक्ष नजरेतून सुटला नाही. तेवढ्यात नेहाने घरात प्रवेश केला, त्यामुळे वरद आणि सावित्री गप्प झाले. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत चहाही पिऊन झाला. नेहा, कशी आहेस? कसं चाललं आहे तुझं? वरदने विचारलं. काय नाही मामा, अगदी छान चाललं आहे. बेटी, अगं वरद तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारा तुझा मामा, त्याच्यापासून काय लपवतेस? सावित्रीबाई म्हणाल्या. काय झालं ताई? नेहा, सांग ना, मला नीट सांग. वरद म्हणाला. नवऱ्याने मारलं म्हणून रागारागात माहेरी आली. आमची मुलगी का जड आहे आम्हाला? अशा अंगावर हात उगारणाऱ्या राक्षसाकडे पाठवण्यापेक्षा घटस्फोट मागेन मी, निश्चयी सुरात सावित्रीबाई म्हणाल्या. ताई, जरा थांब, मला नेहाकडूनच ऐकायचं ते. बोलू दे ना जरा तिला. काय बोलणार माझं कोकरू? अरे पश्चात्ताप करते ती राजशी लग्न केल्याचं. आपली बहीण लेकीला काही बोलू देणार नाही याची कल्पना वरदला होतीच. त्यामुळे तोच म्हणाला, ताई, मी आणि नेहा जरा बाहेर जाऊन येऊ का? आणि जेवणही बाहेरच करू आम्ही. अगं तेवढाच नेहाला जरासा चेंज नाही का? घरी यायला उशीर होईल, वाट बघू नकोस, वरदने सांगितलं. माझी कशाला हरकत असायला हवी मेली? तुझी भाची तयार आहे का बघ आधी, विचार तिला. वरद आणि नेहा घराबाहेर पडले आणि नेहा बोलती झाली. अरे मामा, मी कॉलेजला शिकत असताना त्या कंपनीत होते ना प्रोजेक्टसाठी. अरे तिथेच राज कामाला होता ना. आमची तिथेच ओळख झाली, परिचय वाढला आणि हळूहळू प्रेमात रूपांतर झालं. मी आईबाबांना भेटायला राजला घरीही बोलवलं होतं. राजच्या सामान्य परिस्थितीमुळे आईबाबा थोडेसे नाराज होते, पण त्याची हुशारी, कंपनीतलं मोठं पद आणि समजूतदारपणा बघून आईबाबांनी आमच्या लग्नाला परवानगी दिली. एवढ्या श्रीमंत घरची मुलगी आपल्या घरी कशी ॲडजस्ट होईल? अरे राजच्या आईबाबांना पण अशी काळजी होती. पण राजपुढे त्यांचं काही चाललं नाही. लग्नानंतर सासूबाई आमच्याकडे 2-3 महिने येऊन राहिल्या होत्या. तुला सांगू मामा, अरे अगदी मुलीप्रमाणे त्या माझ्यावर प्रेम करतात. मला स्वयंपाक अजिबात करता येत नव्हता, पण त्यांनी मला तो शिकवला आणि आता मी छान स्वयंपाक करते. माझे आणि त्याच्या आईचं अगदी छान जमतं आहे हे बघून राजही खुश होता. माझे सासरे अरे शेती करण्यात व्यस्त असायचे. दर 3 महिन्यांनी सासूबाई इकडे यायच्या. येताना गहू, ज्वारी, बाजरी असं काय काय शेतातलं घेऊन यायच्या. आल्या की 8 दिवस राहायच्या. खरंच ते 8 दिवस अगदी मजेत जायचे रे. तुला तर माहितीच आहे, माझे बाबा त्याच्या बिझनेसमध्ये, ताई तिच्या नोकरीत मग्न होती. दर रविवारी राज आणि मी माझ्या आणि त्याच्या आईबाबांशी बोलायचो. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला माझ्या आईबाबांनी केक आणि गिफ्ट ऑनलाईन पाठवलं आणि राजच्या आईबाबांनी अरे स्वतः उपस्थित राहून आमचं कौतुक केलं होतं. नेहा, तू खूप मोठ्या घरची मुलगी, पण आमच्यात अगदी छान मिसळून गेलीस बघ, असं म्हणत राजच्या बाबांनी माझी मनसोक्त प्रशंसासुद्धा केली. खरं सांगू का, सासूबाई आल्या ना मामा की मला शक्य तेवढी मदत करायच्या. सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी मी आणि त्या दोघी मिळून नाश्ता करायचो आणि राज चहा बनवायचा. चहा नाश्ता सगळ्यांचा एकत्र व्हायचा आणि मगच मी आणि राज ऑफिसला बाहेर पडायचो. काही महिन्यांपूर्वी आई निवृत्त झाली नोकरीतून. त्यानंतर मी आणि राजने आईला आग्रहाने घरबलं होतं. आई आली तेव्हा माझ्या सासूबाईसुद्धा होत्या. अरे मला किचनमध्ये नाश्ता बनवताना बघून आईला खटकलंच. पुढचे 2-3 दिवस मी नाश्ता बनवायला लागले की ती मला मुद्दामून बाहेर बोलवून घ्यायची आणि नाश्ता करण्याची पूर्ण जबाबदारी माझ्या सासूबाईंवर व्हायची.
सासूबाई काही बोलल्या नाही, पण राजला ते जरा खटकलंच हे मलाही जाणवलं. दुसऱ्या दिवशी आम्ही माझ्या आईला आणि सासूबाईंना घेऊन मॉलमध्ये गेलो होतो. दोघांना साड्या घ्यायच्या होत्या. सासूबाईंना पसंत पडलेली साडी बरीच महाग होती. तेव्हा आईच म्हणाली, अहो तुम्ही तर कुठे तर लहानशा गावात तर राहता, कशाला हवी तुम्हाला एवढी महाग साडी. माझ्या आईने तर खूप भारी आणि सासूबाईंनी अगदी अशी साधीशी साडी घेतली रे. आईच्या बोलण्याने सासूबाई आणि राज दोघेही नक्कीच दुखावले असणार मनातून. पुढे आता रिटायर, त्यामुळे आईचं माझ्या घरी येणं जाणं वाढलं. तिला नेहमी वाटायचं की मी काहीच काम करू नये, सर्व काम माझ्या सासूबाईंनी करावं. मला खरं म्हणजे हे पटत नव्हतं रे, पण आईच्या दबावामुळे मला काही बोलताही येत नव्हतं. राज तो मात्र त्याच्या आईला नेहमी सर्वतोपरी मदत करायचा. आई आणि सासूबाई तशा अगदी समवयस्कर आहे, पण सासूबाईंशी न बोलता ती फक्त माझ्याशी बोलायची. राजकडे सुद्धा दुर्लक्ष. हे अर्थात राजला आवडायचंच नाही. कंपनीने राजला 2 महिन्यांसाठी मध्ये दिल्लीला पाठवलं होतं. मी घरीच एकटी होते म्हणून सासूबाई आल्या माझ्या सोबतीला. एके दिवशी सकाळी माझ्याकडूनच किचनमध्ये काहीतरी पाणी सांडलं आणि ते पुसायला मी विसरले. नेमका त्या दिवशी सासूबाईंना उठायला थोडा उशीर झाला म्हणून त्या घाईघाईतच किचनमध्ये शिरल्या आणि पाय घसून धपकन पडल्या. त्यांच्या उजव्या हाताला आणि पायाला दुखापत झाली. त्यांच्या पडण्याची सर्व जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेऊन माझ्या चुकीवर खरं म्हणजे पांघरूणच घातलं होतं. आता ह्या अवघडलेल्या वेळेत म्हणून मी आईला मदतीला बोलावून घेतलं. सासूबाईंच्या हाताला आणि पायाला खूप सूज आली होती म्हणून मी त्यांना डॉक्टरांकडेही नेलं. डॉक्टरांनी सांगितल्यावर एक्सरे झाला. हाताला आणि पायाला फ्रॅक्चर. 6 आठवडे विश्रांती घ्या असं डॉक्टरांनी सांगितलं. नेहाने राजला ते कळवलं तेव्हा तो पटकन म्हणाला होता, नेहा काळजी करू नकोस, मी लवकरात लवकर परत यायचा प्रयत्न करतो. प्लीज तोपर्यंत तू आईची काळजी घे बरं. नेहा बेटी, अगं इतरांची दुखणी काढण्यापेक्षा स्वतःच्या तब्येतीकडे करिअरकडे लक्ष दे, हे असं आई मला सांगत होती. आईच्या दबावामुळे मी आणि आईने सासूबाईंना त्यांच्या घरी पोचवून सुद्धा दिलं गावाला. आता मात्र आई खुश होती. अर्थात मी जरा निवांत झाले होते. आईसुद्धा मग तिच्या घरी निघून आली. 2-3 दिवसांनी राज परत आला दिल्लीहून आणि घरात शिरताच पहिला तो आईच्या रूममध्ये गेला. आई रूममध्ये नाही आहे. अगं नेहा, आई कुठे आहे? राजने विचारलं. सासूबाईंच्या त्या अवस्थेत देखील मी त्यांना गावी सोडलं हे समजल्यावर मात्र राजचा संताप अनावर झाला. तो माझ्या अंगावर धावूनच आला आणि माझ्या गालावर मारणार तोच त्याचा फोन वाजला आणि मी थोडक्यात बचावले बघ. त्याच्या आईला भेटण्यासाठी राज लगोलग गावी गेला. इकडे माझ्या आईला हे सर्व सांगितल्यावर आईने मला तर घरीच बोलावून घेतलं. नेहा, वरदने विचारलं, किती दिवस झाले बरं तुला माहेर येऊन? अरे 1 आठवडा झाला आता. राजपासून घटस्फोट घ्यायचा आहे? नाही रे मामा. अरे आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे रे. बरं, मग राजचा कधी फोन आला होता का या 7-8 दिवसात? हो, अरे 5-6 वेळा त्याचा फोन आला होता, पण मीच घेतला नाही. आईच म्हणाली, अजिबात बोलू नकोस, येऊ दे त्याला नाक घासत. वरदने नेहाला मग संसार, त्यातले रुसवे फुगवे, करावी लागणारी तडजोड, नवरा बायकोरूपी संसार रथाची 2 चाकं, त्यांच्यातला सुसंवाद, अधूनमधून येणारी वादळं, या सगळ्या गोष्टी अगदी नीट समजावून सांगितल्या. नेहालाही अर्थात त्या पडल्या. आय एम सॉरी रे मामा, असं म्हणत नेहाने चूकही मान्य केली. लगोलग वरदने राजला फोन लावला. राज वरदशी अगदी छान बोलला आणि बोलता बोलता त्याने नेहाच्या अंगावर हात उगारल्याचंही मान्य केलं, माफीही मागितली. राज, मी उद्या तुझ्या आईला भेटायला येतोय, वरद म्हणाला. मामा, एक रिक्वेस्ट आहे, नेहाला पण आणा ना बरोबर. ती माझ्यावर रागावली आहे. अहो माझा फोनही घेत नाही ती. मी प्लीज रिक्वेस्ट करतो आहे, माझ्या नेहाला तुमच्याबरोबर आणा ना. नेहा, राज बघ काय म्हणतोय, येणार का माझ्याबरोबर? वरदने विचारलं. नक्की येईल, पण फक्त भेटायलाच नव्हे तर आईंना परत आमच्या घरी आणायला. आता मी त्यांना सासूबाई नव्हे, आई म्हणून हाक मारणार आहे, नेहा म्हणाली. राज, अरे मी आईंच्या सेवेसाठी महिनाभर रजा घेणार आहे बरं का, तिने पुढे सांगितलं. नेहा, तू रजा घेण्याची काहीही गरज नाही. तुझ्या मदतीला माझ्या सौभाग्यवतीला म्हणजे तुझ्या मामीला मी पाठवणार आहे, चालेल ना?
वरद मामा म्हणाला. क्या बात आहे मामा, राज आणि नेहा अगदी आनंदाने म्हणाले. हसत खिदळत झालेल्या या संभाषणाला आणि नंतर हसत घरी आलेल्या मामा भाचीला पाहून नेहाची आई आश्चर्यचकितच झाली. ताई, नेहाच्या आयुष्यातला अंधकार संपलेला आहे. स्वच्छ प्रकाशाने तिच्या दैदिप्यमान आयुष्याची पुनश्च सुरुवात झालेली आहे, इति वरद मामा. अरे दादा, काय काय हे नीट तरी सांगशील का? तेवढ्यात नेहाने सर्वांना आईस्क्रीम दिलं आणि आईस्क्रीमचा आस्वाद घेत वरद मामा बोलू लागला. ताई, राज आणि नेहा हे मेड फॉर ईच अदर आहेत. जगू दे ना त्यांना हवं तसं, त्यांना हवं तसं. त्यांचं चुकलं तर प्रेमाने सांग, पण नकळत त्यांच्यात अंतर पडेल असं काही करू नकोस बरं. चूक त्यांची नाही तर तुझी आहे. सावर स्वतःला. अगं नेहावर तुझा जेवढा हक्क आहे ना, त्यापेक्षा जास्त हक्क राज आणि त्याच्या आईबाबांचा आहे. राजने फक्त हात उगारला, मारलं नाही. नेहाला समजवण्याऐवजी तू तिला भडकवलंस. नको बनूस ग त्यांच्या घटस्फोटाचं कारण. नेहावे करतेस ना तेवढंच प्रेम कर राजवर आणि अर्थात त्याच्या फॅमिलीवर. तोडू नकोस, जोड त्यांना. आज वरदने त्याच्या लाडक्या बहिणीला अगदी खडे बोल सुनावले होते. आयुष्यात प्रथमच नेहाचे बाबा त्याच्या मेवण्यावर खुश होते आणि म्हणाले, वेल डन वरद. अर्थात मनातल्या मनात. सकाळी नेहा आणि वरदच्या आधीच सावित्रीबाई कारमध्ये येऊन बसल्या होत्या, राजच्या आईंना भेटायला आणि त्यांना त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी आणायला. सावित्रीबाईंमुळे घटस्फोटाकडे सुरू झालेली वाटचाल त्यांच्या बंधुराजाने मोठ्या सफाईने थांबवली होती. परमेश्वरा, अरे तूच पाठवलंस रे माझ्या बंधुराजाला, असं म्हणत त्या वरदला म्हणाल्या, चल दादा, अरे मला माझ्या सखीला भेटायचं आज, म्हणजे माझ्या राजच्या आईला रे. सावित्रीबाईंमध्ये अचानक झालेला हा अनपेक्षित बदल बघून मामा आणि बाची दोघेही स्तंभित. परमेश्वरा, हा बदल तात्पुरता नको रे, कायमचा असू दे, असं म्हणत वरदने गाडी स्टार्ट केली. काय मग, कशी वाटली आजची कथा? आवडली असेलच. अहो, अभिप्रायात नक्की कळवा. बरं, आजची कथा अभिवाचन लाईक करा, आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर देखील करा आणि हो, त्यांनाही आपलं सस्नेह चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.